जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. मित्रहो, देवीदास नामदेवराव कांबळे, तालुका पाथरी, जिल्हा परभणी इथून 1941 साली हे मातंग समाजातील एक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहितात. तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस देशभरातून नेते, कार्यकर्ते, समाजातील लोक हे पत्र लिहित असायचे. परंतु प्रत्येकाच्या पत्राला उत्तर देणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमायचं नाही. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यावेळेसच्या त्या लोकांनाही माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिरावरती आपल्या सर्वांची किती मोठी जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीचं भान ठेवून आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा केवळ आणि केवळ समाजाच्या उद्धारासाठीच खर्च केलेला आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांना आपण जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचं उत्तर जर बाबासाहेबांनी दिलं नाही तर कोणालाही त्यामध्ये काही वाटायचं नाही, कारण हे ती समजून जात होती. परंतु अशा एका या देवीदास नामदेव कांबळे मातंग समाजातील या युवकाने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ज्या गोष्टी त्याने लिहिल्या याचा अर्थ असा होता की बाबासाहेब गेलेल्या सर्व लोकांची पत्र ही वाचायची आणि हे पत्र पण त्यांनी वाचवलं आणि त्या पत्रामध्ये जो काही मजकूर त्या ठिकाणी त्याने लिहिला होता तो वाचून त्याची दखल घेऊन त्याला उत्तर दिलेलं आहे. तर असं काय लिहिलं होतं यांनी त्या पत्रामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्राची दखल घेऊन त्याला उत्तर दिलं. तर त्यांनी लिहिलं होतं की मी निजाम स्टेटमधील मराठवाडा विभागातील मातंग समाजातील सर्वात पहिला शिकलेला विद्यार्थी आहे. परंतु मी केवळ विद्यार्थी म्हणून आपल्याला हे पत्र लिहित नाही तर निजाम स्टेटमधील मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून मी हे पत्र आपल्याला लिहित आहे. तेव्हा अनमान न करता माझ्या पत्राची दखल घेऊन मला केवळ लिहिलं म्हणून लिहिलं असं नाही, थातूरमातूर नाही, तर सविस्तर पत्र तुम्ही लिहिलं पाहिजे. जर तुम्ही हे पत्र लिहिलं नाही तर ज्याप्रमाणे विलायतेला जाताना तुम्ही गांधीला पत्र लिहिलं होतं आणि गांधींनी तुमच्या पत्राला अहंकाराने उत्तर दिलं नाही आणि मग तुम्हाला जेव्हा गांधींचा जो काही राग, द्वेष, तिरस्कार तुमच्या मनामध्ये निर्माण झाला गांधींबद्दल, त्याच्या कितीतरी जास्त पटीनं तो माझ्या मनात आपल्याबद्दल निर्माण होईल. तरी नाही लिहिलं तरी मग तुमचा मार्ग भिन्न आणि माझा मार्ग भिन्न. तर या सगळ्या त्याच्या मुद्द्यांना सविस्तरपणे बाबासाहेबांनी उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचं पत्र आणि बाबासाहेबांनी त्याला लिहिलेलं उत्तर हे जनतामध्ये बाबासाहेबांनी त्यावेळेस छापलेलं होतं. ते आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर ते जे काही भिन्न, तुमचा मार्ग आणि माझा मार्ग भिन्न हे लिहिलं होतं त्याच्यावरती शेवटच्या उतार्यामध्ये बाबासाहेबांनी त्याचा समाचार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही संदेश दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिन्न मार्गाविषयी तो आजही समर्पक आहे, प्रासंगिक आहे, मार्गदर्शक आहे. मातंग समाजाने तो संदेश आजही जर त्याच्यावरती काम केलं तर खऱ्या अर्थानं मातंग समाजाची उन्नती त्या ठिकाणी होऊ शकते. तर काय होतं त्याच्यामध्ये, बाबासाहेब काय म्हणतात की बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जर तुमचा भिन्न मार्ग अवलंबायचा असेल, पत्करायचा असेल, स्वीकारायचा असेल तर तो तुम्ही स्वीकारू शकता. परंतु तो भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून तो पत्करला पाहिजे. जर मागांची उन्नती आणि त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी या भिन्न मार्गाचा जर उपयोग होत असेल तर तो प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु जर महारांशी काडीमोड घेऊन सनातनी हिंदूंची गुलामगिरी करणे किंवा काँग्रेसची गुलामगिरी करणे हा जर त्याचा उद्देश असेल तर यामध्ये 4-2 मांग व्यक्तींचा लाभ होऊ शकतो, परंतु मांग जातीचा त्यामध्ये अनर्थ आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर आजही हा जो बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे की तुम्हाला महारांशी काडीमोड घ्यायचा असेल घ्या,
वेगळा मार्ग, महारांपासून वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल स्वीकारा, पण त्या वेगळ्या मार्गानं, त्या भिन्न मार्गानं मागांची उन्नती आणि त्यांचा स्वाभिमान जागृत होत असेल तर मात्र ते स्तुत्य आहे. परंतु तुम्ही जर सनातनी हिंदूंचीच गुलामगिरी करत असणार, काँग्रेसची गुलामगिरी करत असणार, तर मात्र त्यामध्ये 4-2 जे पुढारलेले पुढचे जे काही पुढारपण करतात त्यांचा लाभ होणार, परंतु जातीचा त्या ठिकाणी मात्र अनर्थ होणार. हा संदेश आज ज्या पद्धतीनं काही लोकांनी आपला वेगळा मार्ग निवडलेला आहे, महाराजांशी, अनुसूचित जातीशी काडीमोड घेण्याचा जो काही प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, पिवळा रुमाल घेऊन, पिवळा झेंडा घेऊन, फुले शाहू आंबेडकर ही परिवर्तनवादी विचाराची कास सोडून टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकरांच्या विचाराची कास धरून यामध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की, आणि अण्णाभाऊ साठे आपल्या एका कवितेत म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, याच्यामध्ये एक आहे, गुलामगिरीच्या त्या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. तर हा गुलामगिरीच्या चिखलामध्ये ऋतून बसलेला ऐरावत बाबासाहेबांनी ओढून ताणून खेचून त्याला बाहेर आणलं, परंतु हा ऐरावत पुन्हा एकदा त्याच गुलामगिरीत जातो आणि त्याच चिखलात ऋतून आपल्या बांधवांना सुद्धा, जे काय मातंग बांधव होईल त्यांनासुद्धा त्या चिखलामध्ये बोलवण्याचं काम उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तो करत आहे. कारण जिथून बाहेर काढलं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा आपल्या मुक्तीचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचा विचार आहे. परंतु हेडगेवार, गोळवलकर, टिळक, सावरकर हा विचार स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याच्या विरोधातला विचार आहे. आणि त्यामुळे कोणत्या विचाराने पुढाऱ्यांचा लाभ होणार आहे आणि कोणत्या विचाराने समाजाचा लाभ होणार आहे, हे समाजातील सुशिक्षित युवकांनी समजून घेणे आणि समाजाला जागृत करणे ही आज काळाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण 2 जाती ह्या समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यांना जो काही बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराजांशी काडीमोड घेऊन जो काही प्रयत्न चाललेला आहे, महाराजांपासून बाजूला होऊन, महाराजांच्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला होऊन त्या ठिकाणी गुलामगिरीच्या त्या खाईमध्ये पुन्हा एकदा समाजाला घेऊन जाण्याचं पाप हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी, आपल्या व्यक्तिगत हितसंबंधासाठी, आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठी हे त्या ठिकाणी करत आहेत. परंतु यामध्ये समाजाचा घात होण्यापासून समाजातील युवकांनी समाजाला वाचवण्याचं काम केलं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान.